हो माय काय करते? गुढी उभी करते. आज गुढी पाडवा ना. हां. साडी मस्त आहे. थँक्यू. वेलकम. आता झाल्यावर हे लावणार. हो. हे मला काय मम्मा? हे बताशेचं तोरण. हो. आणि हे कलश. कलच. मला बंद कर. तर अजून मस्त लावले. ओके. हां. उभी करूया. हां? ते लावणार आहे मम्मा? हो. तर खूप मोठं वाटतंय. टेको तिकडे. हां. हां बाहेर जाईल. पाडशी का? हे आहे माझं घर. हा माझा मुलगा सोन्या. पसारा बघा किती करून ठेवलाय खेळण्यांचा. पळाला. ही माझी गर्ल. चला आपल्या युएसला विश करा. गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्षा सर्वांना सुखाचा, समृद्धीचा, आनंदाचा आणि चांगल्या आरोग्याचं जाओ. हॅपी पाडवा. चला मी तुम्हाला दाखवते आता कमी तेलाच्या पुऱ्या, खुसखुशीत आणि अशा फुगणाऱ्या पुऱ्या दाखवते आहे. इकडे तुम्ही बघू शकता बघा कशी एकदम टंब अशी फुगलेली पुरी आहे आणि कलर पण असं किती एकदम सुनेरी चांगला आलेला आहे. मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. इकडे मी रवा घेतलेला आहे. हा बारीक रवा आहे पण भाजलेला नाही आहे, साधा रवा आपला आहे. इथे मी 1 वाटी रवा घेतलेला आहे. याच्यामध्ये आता मी 2 वाट्या असा पाणी टाकणार आहे आणि रवा आधी मी चांगला भिजवून घेणार आहे, कारण पिठामध्ये हे जेव्हा मिक्स होणार तर पीठ आपलं एकदम मस्त असं घट्ट वगैरे होणार आहे आणि मऊसूत अशा आपल्या पुऱ्या होणार आहे. तर आपल्याला हे असं भिजवून ठेवायचं आहे. आता याच्यामध्ये मी 1 चमचा मीठ टाकत आहे आणि आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता हे आपल्याला असं 5 मिनटं असं भिजत ठेवायचं आहे रवा. रवा आपल्या इथे छानपैकी पाण्यात भिजलेला आहे. तर इथे मी 1 मोठा बाऊल असं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता हे थोडंसं पीठ मी साईडला ठेवत आहे. गव्हाचं पीठ मळताना आपल्याला ना असं फार असं पाणी घ्यायचं नाही. जे आधी जेवढं पाणी जे आहे त्या ताटामध्ये तेवढ्या पाण्यामध्ये हे चांगलं भिजवून घ्यायचं आधी. आणि ह्याच्यामध्ये ना असं आपल्याला फार असं पाणी टाकायचं नाही, कारण पीठ आपल्याला असं खूप घट्ट असं मळून घ्यायचं आहे. खूप पातळ नाही, जसं आपण चपातीला मिळतो ना मऊसूत तसं मळायचं नाही आहे. इथे बघा इथे मी एवढंच पाणी याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि एवढ्याच पाण्यामध्ये परत मी हे सर्व पीठ भिजवून घेणार आहे आणि छानपैकी याला मळून घेणार आहे. शक्यतो याच्यामध्ये पाण्याचा वापर आपल्याला कमीच करायचा आहे.
इकडे बघा, मी अजिबात पाणी वापस घेतलेलं नाही आहे, त्याच्यामध्येच तेवढं मी पीठ मळून घेते. इथं बघता पीठ केवढं घट्ट आहे. आता हे पीठ मी चांगल्यापैकी मळून घेत आहे. आता याच्यामध्ये थोडंसं सुकं पीठ टाकून ना ताटाला आजूबाजूला लागलेलं पीठ काढून घ्यायचं आपल्याला. इथे सुकं पीठसुद्धा आपल्याला जास्त वापरायचं नाही. जेवढं ताटाला लागलेलं चिकटलेलं पीठ तेवढंच आपल्याला पीठ लावून काढून घ्यायचं आहे. जास्त सुकं पीठ लावल्याने काय होतं ना, आपलं आहे ना पुऱ्यांना तेल जास्त शोषून घेतं. त्याच्यामुळे आपल्याला जास्त सुका पिठाचा पण इथं वापर करायचा नाही आहे. तर आता आपण ना हे चांगल्यापैकी आता पीठ मी मळून घेतलेलं आहे. तुम्ही इकडे बघत आहात, इकडे चांगल्यापैकी पीठ आपलं घट्ट झालेलं आहे. ह्याला आता आपल्याला तेल नाही लावायचं आहे. इथे तेलाचा सुद्धा आपल्याला जास्त वापर नाही करायचा आहे, कारण पिठाला पण तेल लावायचं आहे. परत ते पुऱ्या आपण तेलामध्ये तळणार आहोत, तर याच्यामुळे ना खूप तेल होतं. त्यामुळे ते बघायचं, हातावर थोडंसं पाणी घ्यायचं आणि तो पाण्याचा हात आपल्याला पूर्ण पिठाला लावून ठेवायचा आहे. आणि हे पीठ आपलं सुकं नाही होणार जास्त. तर हे आपल्याला फक्त 10 मिनटासाठी असंच ठेवायचं आहे. इकडे आता 10 मिनटं झालेले आहेत. हे बघा, आणि जे आपलं पाणी लावलं आहे त्याच पाण्यामध्ये हे एवढं झालेलं आहे. बघा, इथं मी कुठेही तेलाचा वापर केलेला नाही आहे. तर आता हे परत एकदा आपण छानपैकी मळून घेऊया. इथे आपलं पीठ मळून झालं आहे. आता मी इथे 2 गोळे करून घेत आहे. इथे हातालासुद्धा मी कुठे तेलाचा वापर केलेला नाही आहे. याच्यामुळे मी तुम्हाला म्हणाले आहे की इथे कमी तेलाचा वापर केलेला आहे, म्हणून कमी तेलाच्या पुऱ्या मी तुम्हाला दाखवत आहे. हे बघा, आता आपण हे साईडला ठेवूया. इथं कोलपाटसुद्धा घेतलं आहे. कोलपाटलाही कुठे मी तेल नाही लावलेलं आहे. त्याच्यावरती आणखीन चांगलं पीठ मी मळून घेतलेलं आहे. आणि आता इथेसुद्धा आपल्याला कुठेही तेलाचा आणि सुक्या पिठाचा वापर न करता आपल्याला हे पुरीसाठी चपाती लाटून घ्यायची आहे. तुम्ही कोलपाट वगैरे बघू शकता, माझा चांगल्यापैकी कोरडा आहे आणि लाटणीलासुद्धा तेल नाही आहे. आणि अशीच आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे. चपाती लाटून घ्यायची आहे आपल्याला इथे. अजिबात ती कोलपाटाला चिटकत नाही आहे, लाटताना सहज उचलली जाते. अशा पद्धतीने तुम्हाला पीठ मळून घ्यायचं आहे. मी तुम्हाला याच्यामध्ये आहे ना, मी थोडंसं 1 चमचा जिरंसुद्धा घेतलं होतं. हे मी तुम्हाला आधी सांगताना विसरली होती. तर इथे मी 1 चमचा जिरं थोडंसं कुटून घेतलेलं होतं. इकडे मी ग्लास घेतलेला आहे. तर ग्लासच्या मापाच्या पुऱ्या मी अशा काढत आहे, कारण ह्या छोट्या पुऱ्या खूप छान अशा फुग्यासारख्या फुगतात, म्हणून इथे मी ग्लासचा वापर केलेला आहे. तुमच्याकडे साचा वगैरे असेल किंवा कुठल्या डिशचा तुम्ही वापर किंवा वाटीचा वापर करू शकता. इथं सुकं पीठ लावलं नाही तरी बघा, इथं कशा पटकन असं हे पीठ आपलं निघालं आहे. इथे बघा, पुऱ्या पण पटापट निघत आहे. इकडे मी दुसऱ्या पण हुंड्याच्या अशा पुऱ्या मी करून घेत आहे. इकडे मी दोन्ही हुंड्याच्या पुऱ्या इथे करून घेतलेल्या आहेत. अजिबात इथे मी सुका पीठसुद्धा आपण पुऱ्या लाटल्यानंतर पण वरती सुकं पीठ टाकतं तसं नाही टाकलेलं आहे मी. तर इथे मी छोटीशी एक पुरी करून घेतलेली आहे. तर कुठलाही नवीन पदार्थ आपण जेव्हा करायला घेतो सणाच्या दिवशी, तर अग्नीला अर्पण करण्यासाठी इथे मी एक छोटीशी पुरी घेतलेली आहे करून. तर आता आपण पुऱ्या तळायला घेऊया. छोटीशी पुरी पण आपली अशी पटकन अशी तळून झालेली आहे. आधी आपण अग्नीला अर्पण करूया, मग बाकीच्या पुऱ्या तळायला घेऊया आपण. पुऱ्या बघा अशा एकदम टाकता एकदम टंब अशा फुगलेल्या आहेत. कलरसुद्धा एकदम छान आहे, एकदम सोनेरी कलर आलेला आहे याला. याच्यामुळे काय तेलामध्ये ना पुऱ्या जास्त वेळ राहिल्याने की तेल जास्त शोषला जातो. आणि हे आता बघा, पण मी एकदम पटापट ह्या पुऱ्या शेकल्या जात आहेत. इकडे आपल्या सर्व पुऱ्या तळून झालेल्या आहेत. तुम्हाला आता मी एका सर्विंग प्लेटमध्ये काढून दाखवते. हे बघा, कशा एकदम फुग्यासारख्या फुगलेल्या आहेत. कमी तेलकटच्या ह्या पुऱ्या बघता तुम्ही, अजिबात पुरीवर तुम्हाला अगदी तेलकट दिसत नाही आहे. आणि अगदी अशा फुगलेल्या आहेत बघा. एवढा वेळ मी काढून ठेवलं होतं तरीसुद्धा त्या अजिबात अशा चेपल्या नाही आहेत.
अशा एकदम टंब अशा फुगलेल्या आहेत. तुम्हाला कसं वाटलं हे व्हिडिओ कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आवडलं असेल लाईक शेअर करायला विसरू नका आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला.